चला तर ताईनो, आज तुम्हाला मी सोप्यात सोपी असा अख्खा मसूर दाखवणार आहे, तेही आमच्या कोल्हापूरच्या पद्धतीने। तर इथं मी पहिल्यांदा 2 तास अगोदर मसूर भिजत घातली होती। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी मिरची पेस्ट माझी शिल्लक होती, मी अगोदर एका पदार्थामध्ये घालायला केलेली त्याची। त्यानंतर कच्चा कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, कोथिंबीर, थोडीशी हळद, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि गरम मसाला, थोडंसं तेल घातलं आणि मिक्सरला वाटण करून घेतलं। तर इथं मी आता कढईमध्ये फोडणी देते। त्यामध्ये तेल टाकायचं, तेल थोडंसं जास्तच टाकायचं हां अख्खा मसूरला। त्यानंतर जिरा टाकायचा, त्यानंतर वाटलेलं जे वाटण असते ते टाकायचं आणि ही आमची कोल्हापूरची चटणी टाकायची। थोड्याशा गाठी गाठी असतात त्यामुळे ते फोडून घ्यायचे। त्यानंतर मीठ टाकायचं आणि असं तेलामध्ये परतून घ्यायचं। हे बघा कसलं छान असा कट आलेला आहे, दिसतंय तुम्हाला। तर हे वाटण तेलामध्ये चांगलं असं कट येईपर्यंत परतल्यानंतर आपण भिजवलेला जो अख्खा मसूर असते तो टाकायचा। हे सगळं एकत्र करून घ्यायचं आणि जितकं आपल्याला शिजायला पाणी लागेल तितकं घालायचं। आपल्याला ग्रेव्ही जास्त घट्ट करायचं नाही, जास्त पातळ पण करायचं नाही, इथंपर्यंत शिजवून घ्यायचं। त्यानंतर ओलं खोबरं खवून घालायचं आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची। मस्तपैकी आपल्या कोल्हापूरच्या पद्धतीनं चमचमीत असा अख्खा मसूर तयार झालेला आहे। एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा।